मी आज इथे तुम्हाला जे प्रेझेंटेशन देणार आहे, मी तुम्हाला जे काही गोष्ट दाखवणार आहे, एक 10-15 मिनिटात तुम्हाला दाखवणार आहे. एक झलक आहे, ती झलक. मी सगळं काम दाखवत नाहीये, पण झलक आहे. ती झलक मला आपल्यासमोर ती दाखवायची आहे की बाबांनो, किती कमी काळामध्ये कुठच्या प्रकारचं काम घडू शकतं, कुठच्या प्रकारचं काम केलेलं आहे, हे आपल्यासमोर मला दाखवायचंय. त्याच्यानंतर आपण आपला विचार करावा. आणि म्हणून मी आजच्या या प्रेझेंटेशनला मी सुरुवात करतो. मी आपल्याला सुरुवातीला काही गोष्टी दाखवतो. मी मुद्दामून नाशिकमधल्या गोष्टी आपल्याला दाखवतोय की ह्या ज्या गोष्टी केल्या आहेत, मी काल सांगितलं ना, हे काही रॉकेट सायन्स नाहीये. ही फक्त इच्छाशक्ती आहे की माझ्या महाराष्ट्रातली शहरं कशी घडली पाहिजेत, कशी मोठी झाली पाहिजेत, याचा एक थोडक्यात लेखाजोखा तुमच्यासमोर मी फक्त मांडतोय. थोडक्यात हे जे तुम्हाला दाखवतोय, ह्यातली काही अनेक कामं पूर्ण झाली आहेत, बरीचशी कामं चालू आहेत, बरीचशी कामं होणार आहेत. पण तुम्हाला सुरुवातीला मी काल सांगितल्याप्रमाणे थोडासा सुरुवातीला आपल्याला अंदाज घेण्यासाठी म्हणून मी काही गोष्टी, त्याची जी बाबा काय किती वेळात झालं, काय झालं, हे म्हणून मी आपल्याला मुद्दामून दाखवणार आहे. 2012, 13, 14, 15, आता 15 सुरू आहे. 2012ला 15 मार्च 2012ला नाशिकची सत्ता हातामध्ये आली. त्याच्यानंतर 5 जून 2012 या दिवशी आयुक्तांची नेमणूक झाली महानगरपालिकेला. तोपर्यंत आयुक्त नाही आहेत. 2014च्या एप्रिल आणि मेच्या दरम्यान आयुक्त गेले. काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं. कामं चांगली आणि जोरात सुरू आहेत, त्याच्यामुळे मध्ये आयुक्तच दिले नाहीत. किती महिने? 7 महिने आयुक्त दिले नाहीत. कोणत्या फाईलीवरती सह्या व्हायला तयार नाहीत, कुठची कामं पुढे व्हायला तयार नाहीत, काहीच होईना. 7 महिने गेले. त्याच्यानंतर हे दुसऱ्या आयुक्तांची नेमणूक झाली, ती 10 नोव्हेंबरला. 3.5 वर्षात केवळ 33 महिने आयुक्त नेमले गेले. 33 महिने. उरलेल्या 11 महिन्यात निर्णयक्षम आयुक्त नव्हते. हातात राहिले 33 महिने. या 33 महिन्यात कोणती कामं केली आहेत, त्याचा थोडक्यात लेखाजोखा मी आपल्यासमोर मांडतो आहोत. तो आपण पाहावा. त्याच्यानंतर आपल्याला अंदाज येईल की साधारणपणे शहरात कशा प्रकारची कामं घडू शकतात, कशा प्रकारची कामं होऊ शकतात. आमच्या माता भगिनींना, आमच्या तरुणांना, आमच्या तरुणींना काय काय गोष्टींची अपेक्षा आहेत. आमच्याकडचे जे वयोवृद्ध लोक जे आहेत, त्यांना काय गोष्टींची अपेक्षा असते, काय हवं असतं, आणि त्याचा एक अंदाज बांधून म्हणून मी आपल्यासमोर हे प्रेझेंटेशन सादर करतोय. आसाराम बापू ब्रिज, त्याचा आसाराम बापूशी काही संबंध नाही. त्याला आसाराम बापू ब्रिजच म्हणतात. त्यांचा आश्रम आहे तिकडे, पण त्याला ते नावच पडले तिकडे. ते बदलू आपण आता. हा तोच ब्रिज आहे, पण वेगळ्या अँगलने तुम्हाला मुद्दामून दाखवतोय. हा टाकळी STP ब्रिज. हे सगळं आपल्या काळात झालेलं आहे. मी अगोदरचं कुठचंही सांगत नाही. मी मुद्दामून आपल्याला सांगतोय की हे जेवढं मी तुम्हाला आता इथे समोर जे दाखवतोय, हे फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काळात घडलेली कामं आहेत. याच्या पलीकडे दुसऱ्यांची कामं नव्हेत. हा संगम ब्रिज. हा पेठ रोड. हा दिंडोरी रोड. आता काहींची नावं मिळाली, काहींची नाही मिळाली. आता मिळतील. आपण काय नावं ठेवण्यात पाठायचंच होत. ही नव्याने झालेले रस्ते आहेत. हे नव्याने झालेले रस्ते मी तुम्हाला सगळे दाखवतोय ते. हा लक्ष्मीनारायण ब्रिज. ही मधून वाहते ही गोदावरी. RTO कॉर्नर पेठ रोड. हायवे दिंडोरी लिंक रोड. ही रस्त्यांच्या क्वालिटी बघा तुम्ही. हा दिंडोरी रोड, टारवाला नगर चौक. हा तोच आहे.
पण पुढे जातो रस्ता. तर हे रस्ते इतके किलोमीटरचे लांब 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 बांधले आहेत की त्याच्यात थोडक्यात वरून म्हणून मी त्या ड्रोनने शूट करून बघितलं. मसरूळ लिंक रोड, पेठ रोड, मकलाबाद लिंक रोड, हायवे मसरूळ लिंक रोड, हा तोच आहे. हा जरा जवळचा होता, हा लांबचा आहे. हे जंक्शन्स आहेत. हा औरंगाबाद पुणे लिंक रोड जो नाशिकमध्ये आहे. हा जुना गंगापूर नाका चौक. हा हायवे सातपूर लिंक रोड. हे सातपूर अंबड लिंक रोड. तुम्हाला दिसतंय ना सगळ्यांना? हा चोपडा लॉन्स ब्रिज. हे त्र्यंबक रोड. काय नाही, मला ऐकू नाही आलं. काय दिसत नाही? आता मी काय करू? मी विरोधकांचं समजू शकतो की दिसत नाही, पण तुम्हालाही दिसत नाही. हे एबीपी सर्कल. हे गोदा घाटावरलं सुशोभीकरण आता सिंहस्थाच्या वेळेचं. काय आलं रे बाबा? आता दिसतंय? दिसतंय आता? आता मागे करायला लावू नका मला परत, तिकडे दिसलं नव्हतं म्हणून. हे गोदावरी, हे जे मी तुम्हाला आता दाखवतोय, हे आपण करत असलेलं गोदा पार्क नव्हे. हे सहज संध्याकाळी गोदावरीच्या किनारी आपल्याला, हे अजून काम सुरू आहे तिकडे आता. हे गोदावरीच्या किनारी लोकांना संध्याकाळचं फिरता यावं, सकाळचं फिरता यावं, याच्यासाठी केलेला हा मोठा पाथ आहे. ह्याचं आत्ता काम सुरू झालेलं आहे, गोदा पार्कचं जॉगिंग ट्रॅकचं. हे गोल्फ क्लबला ओपन जिम. हे सगळे ओपन जिम आहेत. अनेक ठिकाणी ओपन जिम आपण केलेले आहेत. गंगापूर रोड. हे शंकर लॉन्स रोड. हा पर्यायी शाही मार्ग. हे साधुग्राम, आता कुंभमेळ्याच्या वेळेला केलेल्या गोष्टी. हे प्रवेशद्वार केलं होतं त्या कुंभमेळ्याच्या वेळेला. हे कृष्णनगर सायकल सर्कल. हे मधले आयलँड्स आहेत. हे बघा एबीपी सर्कल. मोदींनी सांगितलं योगा करा, म्हटलं योगा. हे शहीद चौक गंगापूर रोडचं. हे जे मी तुम्हाला आत्ता दाखवलं, यापैकी एका तरी क्वालिटीच्या गोष्टी गेल्या 20 वर्षामध्ये इथे कल्याण डोंबिवलीमध्ये तुम्हाला दिसल्या का? तरी 20-20 वर्ष सत्ता त्यांच्या हातात दिली जाते. हे जेवढं मी तुम्हाला दाखवलंय आणि अजून पुढे दाखवणार आहे मी, म्हणजे आता नाही, परंतु आता कामं सुरू आहेत तिथे. हे सगळं 33 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण हे केलेलं आहे. आणि 33 महिन्याच्या कालावधीमध्ये जी टेंडर्स काढलेली आहेत, ज्याची आता अनेक काही कामं सुरू आहेत तिथे. साधारणपणे ज्यावेळेला तुम्ही पुढच्या एक मे, जून, जुलैच्या आसपास ज्यावेळेला नाशिकमध्ये याल, त्यावेळेला अख्खा चेहरा मोहरा बदललेला असेल नाशिकचा. अख्खा चेहरा मोहरा. मी हे तुम्हाला दाखवतोय, एवढ्यासाठी दाखवतोय की हे 5 वर्षामध्ये ह्या गोष्टी घडू शकतात. मी ज्या वेळेला तिथे नाशिकमध्ये गेलो, ज्याला पहिले आयुक्त होते, दुसरे आयुक्त होते, मी त्यांना फक्त एकच सांगितलं, म्हटलं मला तुमच्या टेंडरशी मतलब नाही, मला तुमच्या कॉन्ट्रॅक्टरशी मतलब नाही, मला तुमच्या पैशांची देणं घेणं नाही.
मी जेवढं सांगतोय तेवढं मला फक्त काम तुम्ही लोकांनी करून द्यावं, एवढीच फक्त माझी इच्छा आहे. याच्या पलीकडे मला काही देणं घेणं नाही. मी मुद्दामून आपल्याला सांगतो की इथे कल्याण डोंबिवलीमध्ये तुम्ही म्हणाल की 28 नगरसेवक तुम्ही निवडून दिले होते, काय केलं त्या नगरसेवकांनी? 28 नगरसेवकांनी काय होत नाही, पूर्ण सत्ता माझ्या हातामध्ये द्या. तरीही इथे आयुक्त सोनावणे होते. या सोनावण्यांना मी किती वेळा येऊन भेटलो असेल, इथे कल्याणमध्ये महानगरपालिकेत येऊन भेटलो त्यांना. मी म्हटलं मला सांगा, असल्या मोकळ्या जागा सांगा, म्हटलं असल्या अनेक गोष्टी सांगा, म्हटलं मी आणतो माणसं जे स्वखर्चाने या कल्याण डोंबिवलीमध्ये गोष्टी करून देतील. नाही, शेवटपर्यंत सांगितलं नाही. मी तुम्हाला मुद्दामून सांगतोय कारण ह्याच्या पुढे तुम्हाला कळेल. हे आता ही जी सगळी कामं केली, काय भारतीय जनता पक्षाचे लोक पण काय बघा वस्ताद आहेत. आता 1 वर्ष पूर्ण होते ह्यांना सत्ता येऊन. ही नाशिकमध्ये आपण केलेली कामं सांगतायत की आमची वचनपूर्ती आहे. काय कमाल आहे. अरे आत्ता अंड्यातनं बाहेर आले. 1 वर्ष नाही झालं ह्यांना सत्ता येऊन. 1 वर्ष सत्ता येऊन नाही झालं, आमच्या कामांवरती हक्क सांगताय. आणि म्हणून त्याचा पुरावा म्हणून ही सगळी जी कामं आता दाखवली आणि जी होत आहेत आणि जी होणार आहेत, ह्याची कामं, ह्याचे टेंडर्स ही कुठच्या तारखेला कधी कधी निघाले याची ही यादी म्हणून मी मुद्दामून आपल्या समोर दाखवतोय. ही सगळी 2013ची आहेत. 14 पहिला महिना, दुसरा, 5वा, दुसरा, 9वा, पहिला, आता हा 2015. पण हे सगळी महानगरपालिकेने केलेली, ही सगळी महानगरपालिकेने केलेली कामं आहेत. याचा राज्य सरकारशी काही संबंध नाही, शून्य संबंध. पण आता सांगतायत कामं दिसायला लागली ना. कामं दिसायला लागल्यावरती म्हणतात हे नाही आम्ही केली. तुमचा काय संबंध? तुम्ही सत्तेत पण नव्हतात त्यावेळेला ही सगळी कामं झाली आहेत. कशासाठी खोटं बोलतायत? आम्हाला गरज नाही त्या गोष्टींची. आम्ही असं कधी वागणार नाही. तुम्ही जर समजा चांगलं काम केलं असेल, आम्ही तुमचे प्रशंसक होऊ. एवढं औदार्य तर दाखवा. हे नाशिकमध्ये आपण करत असलेलं गोदा पार्क, ह्याचं हे डिझाईन आहे. आता जे काम सुरू आहे ते हे, म्हणजे हा जो तुम्हाला सर्कल इथे दिसतोय, ते जे मगाशी मी तुम्हाला दाखवलं ते हे गोदा पार्क संपूर्ण पूर्णपर्यंत सगळं होतंय. त्याचं आत्ता काय परिस्थिती आहे, त्याचं लेआउट ड्रॉइंग काय आहे ते पण तुम्हाला दाखवतोय. हे होणार आहेत अशा गोष्टी जिथे काम सुरू आहे. हे गोदा पार्क, हे जे तुम्हाला दाखवलं ते गोदा पार्क. आता हे गोदा पार्क माझ्या बरेच दिवस, त्या एकही दिवशी मी त्या एका ब्रिजवरनं मी जात असताना मला असं वाटलं की या गोदावरी नदीच्या दोन्ही तीरांवरती उत्तम जर चांगलं पार्क आपण उभं करू शकलो, म्हटलं इथल्या लोकांना किती म्हटलं आनंद होईल. विचार करता करता मी आमचे आर्किटेक्ट लावले, त्यांच्याकडे डिझाईन घेतलं आणि एके दिवशी मी मुकेश अंबानींना भेटलो. म्हटलं मुकेश भाई असं असं आहे आणि म्हटलं मला एक पार्क करायचं आहे म्हटलं नाशिकला, गोदा पार्क. म्हटलं अगदी गोदावरी नदीला लागून आहे म्हटलं, आणि तुमचा जो म्हटलं CSR फंड असतो, म्हटलं त्या CSR फंडामधनं म्हटलं मला तुम्ही मदत करावी, इथे हे पार्क मला उभं करून द्यावं. मुकेश अंबानींनी ते सगळी डिझाईन वगैरे सगळं पाहिलं, ते डिझाईन वगैरे सगळं पाहिल्यानंतर मला बोलले की ठीक आहे, काम सुरुवात करा. आणि मुकेश अंबानींनी या कामाला संपूर्ण फंड हा मुकेश अंबानींनी या कामासाठी, गोदा पार्कसाठी म्हणून त्यांनी दिला. कारण ज्या वेळेला एक कंपन्या ज्या वेळेला काम करतात तिथे पैसे खायला वाव नसतो.
इतर राजकीय पक्ष करणार नाहीत, ह्या सगळ्या लोकांकडे जाणार नाहीत, कारण तिकडे जर गेले पैसे कसे खायचे? महानगरपालिकेच्या टेंडर बंद पैसे काढता येतात, महानगरपालिकेबंद हे सगळे अशी कामं काढायची मोठी मोठी, त्याशिवाय यांना जमत नाही, म्हणून ह्या लोकांकडे कोणी जात नाही. हे झाल्यावरती तिकडे एक आपण आपल्यापैकी काही जण गेले असतील तिकडे, पांडव लेणी आहे. आपण नाशिकला जात असताना हायवेच्या उजव्या बाजूला एक पांडव लेणी आहे, मोठा डोंगर आहे आणि त्याच्या पायथ्याशी मोठी जमीन आहे, वन खात्याची जमीन. मी एके दिवशी गेलो, म्हटलं अरे ही इतकी सुंदर जमीन आहे म्हटलं, पण वन खात्याचं लक्ष नाही. मग मी तिकडे एके दिवशी कोणते आपले काय नाव त्यांचं, पतंगराव कदमांकडे गेलो. त्यावेळेला ते वनमंत्री होते. त्यांना सांगितलं, म्हटलं हो अशी अशी जागा आहे, म्हटलं इथे जर आता जर म्हटलं लक्ष दिलं गेलं नाही तर इथे झोपड्या होतील म्हटलं, आणि एवढी चांगली सुंदर जागा म्हटलं हातातनं निघून जाईल. म्हटलं माझ्याकडे योजना आहे, आपण म्हटलं करूया. मग तिकडे एक अधिकारी होते. मग त्या अधिकाऱ्यांनी मला विचारलं, याच्या आधी असे कुठे झाले आहे काय? अरे धडे नसेल झालं ना, कर ना मग, आपण उदाहरण निर्माण करू ना. नाही, पुढे काही नाही. सरकार बदललं. सरकार बदलल्यानंतर तिकडे वन विभागात, वन खात्यावरती माझे मित्र सुधीर मुनगंटीवार आले. मी मुनगंटीवारांकडे गेलो, हे सगळं त्यांच्यासमोर ठेवलं. मी म्हटलं हो मुनगंटीवार, म्हटलं असं असं आहे, म्हटलं हे ते बोटॅनिकल गार्डन, म्हटलं मला इथे बोटॅनिकल गार्डन करायचं आहे, म्हटलं लहान मुलांना फिरता येईल, अनेकांना तिकडे जाता येईल, सकाळ दुपार संध्याकाळ तिकडे म्हटलं त्या सगळ्या तो सगळा झाडांचा फुलांचा सगळा माहोल असेल, त्याच्यामध्ये बसता येईल. मी म्हटलं वन खात्याकडे जमीन ठेवा, म्हटलं डेव्हलप करायला माझ्याकडे द्या, महानगरपालिकेकडे द्या. एक दोन मीटिंग नंतर त्यांना समजलं की हे काय घडू शकतं आणि काय होऊ शकतं ते. मी म्हटलं महानगरपालिका म्हणून म्हटलं आम्ही हे डेव्हलप करतो. त्यांना समजलं आणि सुधीर भाऊंनी ह्या गोष्टीला परवानगी दिली. त्याबद्दल मी सुधीर मुनगंटीवारांचे आभार मानतो. हे आम्ही दाखवत असलेलं औदार्य भारतीय जनता पक्ष दाखवतो का? सांगा ना एकदा की बाबा राज ठाकरे, तू आणि तुझ्या माणसांनी नाशिकमध्ये फार छान कामं केलेली आहेत, एकदा हे औदार्य दाखवा. दाखवणार नाहीत. मला ज्यावेळेला ही परवानगी मिळाली, मी रतन टाटा साहेबांकडे गेलो. रतन टाटा साहेबांनी सांगितलं की म्हटलं असं असं मला हे इथे बोटॅनिकल गार्डन करायचंय, म्हटलं आपण मला मदत करणार का? त्यांनी सगळं पाहिलं आणि सांगितलं कामाला सुरुवात करा. गोदा पार्क मुकेश अंबानी करतायत, बोटॅनिकल गार्डन रतन टाटा साहेब करतायत. ही सगळी मंडळी म्हटलं मी सगळे उद्योगपती मी तिथे नाशिकमध्ये आणले. ही सगळी माणसं मला कल्याण डोंबिवलीत नाही आणता येणार. आनंदाने येतील, का नाही येणार? मग हे बोटॅनिकल गार्डन, ही ती जागा पांडव लेण्यांच्या खालची, इतकी सुंदर जागा आहे ती. आज जर त्याला जर नीट करायला घेतलं नसतं. आणि पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो, हे स्वप्न नव्हे, इथे भूमिपूजन झालं आणि कामाला सुरुवात झालेली आहे. हे जे तळं आणि तुम्हाला जे दिसतंय संपूर्ण आजूबाजूचा जो प्रदेश, जवळपास 35 एकराचं ते बोटॅनिकल गार्डन होणार आहे, 35 एकराचं. आणि हा जो संपूर्ण भाग आहे या डोंगराच्या अवतीभोवती हा सगळा वन खात्याचा येतोय. या डोंगराच्या संपूर्ण भोवती आपण तिथे 5 किलोमीटरचा आपण सायकलिंग ट्रॅक करतो, जो देशात कुठे इतका मोठा ट्रॅक नाहीये की जो ज्याला ॲडव्हेंचर स्पोर्ट्सच्या खाली येतो तो. अशा प्रकारचा एक सायकलिंग ट्रॅक आपण तिकडच्या तरुणांसाठी, तरुणींसाठी, सगळ्यांसाठी करतो. आणि हे बोटॅनिकल गार्डनमध्ये हे अशा प्रकारचं घडणार आहे, ते तुम्हाला दाखवतो. आता तिकडे काम सुरू आहे की बेंचेस कशा प्रकारचे असावेत, लहान मुलांना तिकडे काय काय गोष्टी असाव्यात. तिकडे एक जंगलावरती, फॉरेस्टवरती एक तिकडे चांगला शो असणार आहे. तिथे एक ते जे तळं तुम्ही जे मगाशी बघितलं ते असं बदललं जाणार आहे. तिकडे काही खोटे आहेत, अर्थात प्राणी खोटे आहेत, परंतु ते हलणारे आहेत. लहान मुलांना बरं असतं. आपल्या माता भगिनी आपल्या त्या लहान मुलांना तिकडे घेऊन जातात. नाही तर फिरवायचं कुठे हो, न्यायचं कुठे? संध्याकाळी कामावरनं घरी आल्यानंतर आमच्या मुलांना जायचं कुठे, काय करायचं कुठे माहीत नाही. बागा शिल्लक ठेवल्या नाहीत, मैदानं शिल्लक ठेवली नाहीत, काही नाही.
ओसाड करून ठेवली आमची शहरं सगळी. हे त्यांच्यासाठी मी उभं करतोय. हे त्याचं गेट की तुम्ही आतमध्ये जेव्हा जाल त्या बॉटॅनिकल गार्डनमध्ये त्यावेळेला आत जाताना तुम्हाला आत जातानाच बरं वाटलं पाहिजे. हो, हे सायकलिंग ट्रॅक कशा प्रकारचे असणार आहेत तिथे, ॲडव्हेंचर स्पोर्ट्स. हे तिथे 2 गोदावरी नदीवरती ब्रिज आहेत. एक होळकर ब्रिज आणि अजून एक ब्रिज आहे. या ब्रिजवरती आपण वॉटर कर्टन टाकतो. पूर्ण अख्खा ब्रिजच्या ब्रिज म्हणजे तुम्ही ज्यावेळेला येऊन बघाल त्यावेळेला संपूर्ण तुम्हाला वॉटरफॉलच दिसेल त्या ब्रिजवरती. हे संध्याकाळी तिकडे लोक येतील, बागांमध्ये असतील, तिकडे बेंचेसवरती बसतील, तिकडे म्युझिक असेल, म्युझिक ऐकतील, संगीत ऐकतील. हे कशासाठी करतोय, कोणासाठी करतोय? या राज ठाकरेची नाशिक शहरात, नाशिक कुठेही 1 इंच जमीन नाहीये. माझं घरही नाहीये तिकडे, माझी बायका पोरं जाणार नाहीयेत. पण मला असं वाटतं माझ्या शहरांमध्ये, माझ्या महाराष्ट्राच्या शहरांमध्ये या गोष्टी व्हायला पाहिजेत, घडायला पाहिजेत, ज्या गोष्टी मी तिकडे घडवतोय. हे तिकडे लहान मुलांसाठी चिल्ड्रन्स ट्रॅफिक पार्क केलेलं आहे, ज्याच्यातनं लहान मुलांना ट्रॅफिकचे धडे मिळावेत. आणि त्याच्यासाठी हे 3.5 एकरामध्ये केलेलं आहे. मी काल सांगितलं ह्याचं उद्घाटन मी पसरीच्या साहेबांच्या हस्ते केलं होतं. पसरीच्या म्हणजे ज्यांची ट्रॅफिक या विषयामधली डॉक्टरेट आहे. ते तिकडे आले, त्यांनी ते पाहिलं आणि मला बोलले की राजी, इतना बड़ा चिल्ड्रन ट्रैफिक पार्क पूरे देश में नहीं है, इतना ये बड़ा है. हे बांधून झालंय, हे बांधून झालंय. रोज तिथे मुलं येतात, अनेक शाळांमधली मुलं तिकडे येतात, शाळा स्वतः घेऊन येतात, त्या मुलांना घेऊन येतात. महानगरपालिकेने ही संपूर्ण जागा दिली. आनंद महिंद्रासारख्या व्यक्तीने संपूर्ण फंडिंग केलं की हे चिल्ड्रन्स ट्रॅफिक पार्क आम्ही बनवणार. त्यांनी हे फंडिंग केलं. आणि तिकडे नाशिक फर्स्ट नावाची संस्था आहे, त्यांनी पुढाकार घेतला. तुमची इच्छा जर बळकट असेल, सगळे लोक येतात, सगळे बरोबर येतात आणि कामं होतात. ही नाशिक घाटांची आत्ताची स्थिती अशी आहे. आता करतोय आपण असे, हे असे, हे असे. जवाहरलाल नेहरू पुनरुत्थान घरकुल योजनेअंतर्गत 300 घरं दिली गेली. 300 आतापर्यंत. मी हे सगळं फक्त 33 महिन्याचा कालावधी तुम्हाला सांगतोय. 33 महिन्याचा. ज्या लोकांना घरं नव्हती त्या लोकांना घरं दिली गेली. इथे सगळे येऊन सांगतायत, गेली 20-20 वर्ष वचननामे काढतायत आणि सांगतायत की आम्ही म्हाडासारखी घरं देऊ. कुठे आहेत? 20 वर्षात नाही देऊ शकलात. 20 वर्षात काही उभं करू शकला नाहीत. आणि मी हे जे तुम्हाला सांगतोय हे फक्त केवळ 33 वर्षात, आपलं 33 महिन्यात. या 33 महिन्यामध्ये तुम्ही म्हणाल की अरे बाबा घरं कुठे आहेत? ही घरं, या इमारती आपण बांधल्या आहेत. माझ्या हस्ते, माझ्या हाताने त्या सर्व घरातल्या सगळे ते जे लोक होती त्यांना मी माझ्या हस्ते चाव्या दिलेल्या आहेत. ती राहायला पण गेली लोक. या त्या रूम्स, ही ती घरं. जिथे आता कुंभमेळा झाला, त्या कुंभमेळ्याच्या जागेची परिस्थिती काय होती? ही अशी होती जी तुम्हाला दिसते आता. आणि कुंभमेळ्यासाठी म्हणून महानगरपालिकेतर्फे आपण तिथे काय सोयी सुविधा केल्या? ह्या केल्या. तीच जागा ही आहे की तिकडे इतके लाखो लोक तिकडे येतात. कुठे सोयी करायच्या? आज बघा तिकडे एवढे लाखो लोक तिकडे येऊन गेले, परंतु तिकडे कोणी चेंगराचेंगरीत कोणी गेलंय, कोणी काय, काही नाही. कारण आजूबाजूला रस्ते इतके दुतर्फा मोठे होते की सगळ्या त्यांना वावरण्यासाठी खूप चांगल्या गोष्टी होत्या. आता गोदावरी नदी आहे. आता या गोदावरी नदीचा उत्तम उपयोग करून घेता येईल की नाही, म्हणून आपण तिथे पाण्यातून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आपण त्या पाण्यातनं करतो. आता सुरू झालेलं नाही, पण ती होईल. हे आनंदवली ते होळकर ब्रिज, हा संपूर्ण हा गोदावरीचा सगळा पट्टा तुम्हाला दिसतोय. याच्यामध्ये आपण वॉटर ट्रान्सपोर्ट सिस्टीम, तुम्हाला येण्या जाण्यासाठी जशा बस सेवा असतात तशा हा पाण्यातनं जलमार्ग, या बस सेवा या आपण आता तिथे PPP वरती
आपण तिकडे या बस सेवा आपण नाशिक शहरामध्ये आपण आणतो आहोत की ज्या स्वच्छ असतील, सुंदर असतील, प्रवास करताना बरं वाटावं. आताही तिकडे बस सेवा आहे, पण ते काय म्हणजे अगोदरच्या सगळ्या काळातल्या आहेत त्या सगळ्या बाबा आझमच्या जमान्यातल्या. बाजूनी गेलं तरी गँगरिंग होतं. कुठून तरी पत्रे बाहेर आलेले असतात, कुठून तरी काहीतरी झालेलं असतं. त्याच्यानंतर सायकल शेअरिंग. तिथे आपण सायकल शेअरिंग म्हणजे सायकलचे स्टँड, म्हणजे सायकल सगळ्या लागलेल्या असणार. तुम्हाला इकडून तिकडे कुठेही जायचं असेल ती सायकल घ्यायची, जिकडे जायचंय तिकडे जायचं, तिथेच वेगळे स्टँड असतील तिथे तिथे सायकल लावून टाकायची, घरी न्यायची नाही. कारण तिकडे जीपीएसने मॉनिटरिंग होतं ती सायकल कुठे आहे, कोणाच्या घरात गेली का. त्याच्यामुळे हे असल्या प्रकारचे स्टँड्स, त्याच्यासाठी ट्रॅक्स, हे अशी माणसं फिरत असतात. पाणी पुरवठा सुरळीत करणे, पाणी पुरवठ्याचं व्यवस्थापन. आता पाणी पुरवठा, आत्ता गंगापूर धरणातून नाशिक शहराला 450 MLD पाणी मिळते, दारणा नदीतून 40 MLD मिळते. हे मी आपल्याला मुद्दामून सांगतो, कारण या लोकांनी इकडे जे तुम्हाला वचनं आणि आश्वासनं दिली आहेत ना, आम्ही पाणी पुरवठा करू, आम्ही पाणी देऊ, तिथे काय केलं 33 महिन्यात हे मी तुम्हाला दाखवतोय. हे वरचं म्हणत नाहीये. जे आता मोकळे धरणातून आता आपण 400 MLD पाणी आता नाशिक शहरामध्ये आपण आणतो आहोत. याच्या पुढे हे आणल्यावरती आता 2-3 वर्षात काम पूर्ण होईल, 2-1 वर्षात हे आणल्यावरती नाशिक शहराला भविष्यात पुढे 25 ते 30 वर्ष पाण्याचा प्रश्न निर्माण होणारच नाही, होणारच नाही. आता पाणीपट्टी, नागरिकांवरती कमीत कमी भार पाडून अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न. त्याच्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा 1000 लिटरचा दर, कल्याण डोंबिवली 7.5 रुपये, नाशिक 5 रुपये. लोकसंख्येच्या प्रमाणात केलेली व्यवस्था, कल्याण डोंबिवली सांडपाणी प्रक्रिया व्यवस्था, कल्याण डोंबिवली 30% आहे प्रक्रिया आणि नाशिक 102%. सांडपाणी एकत्र करण्याची व्यवस्था, नाशिक 85%, कल्याण डोंबिवली 7%. रोगराई मग पसरणार नाही तर काय पसरणार. ही मलनिस्सारण व्यवस्थापन. एक मिनिट. मलजल शुद्धीकरण केंद्रे वगैरे, घनकचरा व्यवस्थापन, त्याचं वर्गीकरण. हे रोज तिथे घंटागाड्या आणि इतर सगळं गोष्टी असतात. हे तिथं डम्पिंग ग्राउंडच्या इकडची सगळी व्यवस्था. आपल्याकडच्या इथलं काय झालं, जागा घेऊन ठेवली आहे, त्याचा TDR सगळं विकून झालंय, तरी जागा ताब्यात येत नाहीये. कल्याण डोंबिवलीकर तिकडे आपलं नाक धरून बसलेले आहेत. 20 वर्षामध्ये यांना ही गोष्ट सोयी सुविधा देता नाही आल्या. ज्या घंटागाड्या ज्या कचरा गोळा करतात नाशिक शहरामध्ये, त्याही जीपीएसद्वारे त्यांना पूर्ण नेटवर्किंग आहे की तिने कचरा उचलला की नाही, तिने डम्पिंग ग्राउंडला टाकला की नाही, किती कचरा उचलला, काय उचलला, ह्या सगळ्या गोष्टी ह्या तुम्हाला मुख्यालयामध्ये, महानगरपालिकेच्या मुख्यालयामध्ये कळत असतात, दिसत असतात. हे इथून उचललं का आणि तिथे नेला कसं. ही आता सध्या घंटागाड्या कुठे कुठे आता आहेत ह्या तुम्हाला दिसू शकतात. फक्त महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये बसून तुम्हाला कळू शकतं हे व्यवस्थापन. नाशिक स्मार्ट, तुमचं स्मार्ट ॲप, आपण एक ॲप काढलाय जो तुम्ही ॲप तुमच्या मोबाईल फोनमध्ये ठेवू शकता तिथे, आणि तुम्हाला रोज ह्या सगळ्या गोष्टी तिथे कळू शकतात. हे तुम्हाला अगदी थोडक्यात ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय. पण कुठपर्यंत की उद्या तिथे एखादा माणूस काम करतोय की नाही करत आहे, त्यांनी स्वतःचा सकाळी जाऊन सेल्फी काढायचा, तो सेल्फी काढला की प्रशासनाला कळतं की हा माणूस कामावरती रुजू झालाय, संध्याकाळी बाहेर पडताना सेल्फी काढायचा, कामावरून बाहेर. कामं होत आहेत की नाही, प्रत्येक जण काम करतोय की नाही, त्याच्यावरती हे लक्ष असणार आहे. तुम्हाला